नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करत आहोत ती म्हणजे इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेची आणि त्यातील गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ हा घटक पाहिलेला होता. त्यावर आधारित स्वाध्याय 6.1 आणि 6.2 देखील सोडवलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्याय 6.3 जो याच घटकावर आधारित आहे. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण 6.2 पर्यंतचे सर्व स्वाध्याय सोडवलेले आहेत, सर्व घटकांची माहिती दिलेली आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर यानंतर येणारे व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. 7वी स्कॉलरशिप गणिताचा टोटल सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, तोही अगदी क्रमाने आणि व्यवस्थित. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओज आपल्या मित्रांशी देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 6.3 ला. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. स्वाध्याय 6.3 ला सुरुवात झालेली आहे आणि त्यातला हा आहे पहिला प्रश्न. चला प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. चला पाहूयात काय आहे प्रश्न. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन यांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणती संख्या आहे. यांची बेरीज करायची आहे आणि त्या संख्येचं वर्गमूळ शोधायचं आहे. सोपा प्रश्न आहे. सरळ यांचे घन लिहूया आणि त्यांची बेरीज करूया. 1चा घन 1, 2चा घन होतो 8, 3चा घन होतो 27, 4चा घन होतो 64 आणि 5चा घन होतो 125. यांची करायची आहे बेरीज. 8 आणि 1 9 7 16 आणि 4 20 आणि 5 25 5. हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 6 10, 2 12, 12शी 2. हातचा आला 1, 1 आणि 1 2, 225. या घनांची बेरीज आलेली आहे 225. आपल्याला विचारलंय यांच्या बेरजेचं वर्गमूळ काय. तर ही बेरीज 225 आहे, याचं आपल्याला शोधायचं आहे वर्गमूळ. 225चं वर्गमूळ होतं 15. 15चा वर्ग आहे 225, म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे 15, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण पुढे पुढे जातोय. तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि त्यानंतर स्वतः तो प्रश्न सोडवून पाहू शकता. 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यावर कोणत्या संख्येचा घन मिळतो हे आपल्याला विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरजेच्या. 1 ते 9 मधली विषम संख्यांची बेरीज 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9. 1 ते 9 म्हटले म्हणजे 1 आणि 9 पकडायचे आहेत. यांच्या बेरजेच्या वर्गातून याचा वर्ग करायचा आहे. समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग. समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 याचा वर्ग व 9 ही संख्या आणि 9 ही संख्या वजा केल्यास हे वजा करायचे आहेत. कोणत्या संख्येचा घन मिळतो हे पुढे शोधूया. 9 7 झाले 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 24, 24 आणि 1 होतात 25. हा झाला 25चा वर्ग वजा 4 आणि 2 6 आणि 6 12 आणि 8 झाले 20, 20चा वर्ग वजा 9 करायचे आहेत. 25चा वर्ग 625 वजा 20चा वर्ग 400 वजा 9. 625 वजा 400 म्हणजे आले 225 वजा 9 म्हणजेच आलेले आहेत हे 216. विचारले काय, वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो. 216 या संख्येचं घनमूळ किती. हे 216 याचं घनमूळ म्हणजे इथे 3 लिहिलेला असतो. याचं घनमूळ आपल्याला माहीत आहे की 6चा घन होतो 216, म्हणजेच 216चं घनमूळ आहे 6. त्यामुळे याचं उत्तर आहे 6, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत, फक्त स्टेप बाय स्टेप सोडवत जायचंय. सोडवायला सुरुवात करायची आहे. सुरुवात केली की पुढचा रस्ता आपोआप मिळत जातो. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन व या संख्यांच्या
विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन यातील फरक पुढीलपैकी कोणता हे विचारलेलं आहे. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा म्हटलंय जे 1 + 2 + 3 + 4 + 5 यांच्या बेरजेचा घन आणि या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन. या संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे होणार आहेत -1 प्लस -2 प्लस -3 प्लस -4 प्लस -5 आणि यांचा करायचा आहे घन. 1 ते 5 नैसर्गिक संख्यांचा घन आणि त्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन यातील फरक विचारलाय म्हणजे हे मायनस करायचे आहेत. चला सोडूया. 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15 हा आहे 15चा घन वजा इथे 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15 सगळे निगेटिव्ह आहेत म्हणजे हा -15चा घन होणार आहे. 15चा घन कसा काढायचा 15 × 15 × 15 म्हणजेच करावे लागणार आहेत 15चा वर्ग 225. काय करायचे घन काढायला 15 × 15 × 15 15 × 15 आले 225. याला 15 ने गुणायचं आहे. हा गुणाकार तुम्ही करून पहा किती येतो. इथं वेळ वाचावा म्हणून मी डायरेक्ट लिहितोय. तो येतो 3375. 3375 येतो. 15चा घन झाला 3375 मायनस इंटू ब्रॅकेट -3375. का ऋण संख्येचा घन जो आहे तो नेहमी ऋण संख्याचा असतो. कारण ऋण गुणिले ऋण गुणिले ऋण 3 वेळा असतो. 2 वेळा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतील आणि त्याला निगेटिव्हनी गुणल्यानंतर शेवटचं उत्तर जे आहे ते निगेटिव्ह येत असतं. आता इथे होणार आहेत हे 3375 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह होणार आहेत पॉझिटिव्ह आणि हे 3375 यांची करायची बेरीज. 5 आणि 5 10 0 7 2 14 आणि 1 15 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 3 आणि 3 6 6750 ही असणार आहे त्यातील फरक जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न वाचा, सोडवायला सुरुवात करा. वाटलं तर व्हिडिओ पॉज करून सोडवा आणि नंतर तुमचं उत्तर चेक करा. 729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती हे विचारलेलं आहे. 729 याचं घनमूळ आणि 64चं घनमूळ हे 64 त्याचं घनमूळ. पाहता 729 कुणाचा घन आहे 9चा घन आहे 729. 9 9 81 आणि 81 गुणिले 9 येतात 729. 64 कुणाचा घन आहे 4चा घन आहे. 4 चौक 16 आणि 16 चौक 64. आता यांची घनमुळं मिळाली. या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमुळांची आता यांची परत आपल्याला वर्गमुळं काढायची आहेत. 9चं वर्गमूळ होणार आहे 3 आणि 4चं वर्गमूळ होणार आहे 2. वर्गमुळांची बेरीज किती विचारले यांची बेरीज करायची ती आहे 3 + 2 बरोबर येणार आहे 5. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. शब्दांच्या मायाजाळामध्ये अडकू नका. टप्प्याटप्प्याने काय विचारलेलं आहे तेवढं सोडवत चला. आपोआप पुढचा रस्ता मिळत जातो आणि प्रश्न सुटत जातात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि तो आहे -49 13 या संख्येचे घनमूळ पुढीलपैकी कोणते हे विचारलेलं आहे. घनमुळामध्ये आहेत -4913 हे घनमूळ काढायचं आहे आपल्याला. तर पहिली तर एक गोष्ट हे जर घन हा निगेटिव्ह असेल याचा अर्थ त्याचं घनमूळ देखील निगेटिव्हच येणार आहे. त्यामुळे 17 हा पर्याय डायरेक्ट कट होतोय. घनमूळ आता तोंडी काढायचं आपल्याला. 49 13चं घनमूळ काढण्यासाठी काय करायचं पहा. पहिलं तर एकक स्थान आपल्याला मिळवावं लागेल. घनाच्या एकक स्थानी जर 3 येतात तर घनमुळाच्या एकक स्थानी किती असतील. आपण पाहिलं होतं की पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी 0 ते 9 सर्व अंक येऊ शकतात आणि तिथं फिक्स जोड्या आहेत. म्हणजे पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी जर 3 असेल तर त्याच्या
घनमुळाच्या एकक स्थानी किती येणार आहे? 7 हा अंक येणार आहे. का? तर पहा 7 गुणिले 7 गुणिले 7, 7चा घन होतो 343. आणि ह्या फिक्स जोड्या आहेत. जर पूर्ण घनाच्या एकक स्थानी 3 असेल तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 7 असतो. म्हणजेच या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी 7 हा अंक असणार आहे. हे तर फिक्स झालं. आता दशक स्थानचा अंक काढताना काय करायचं? तर शेवटचे 3 अंक सोडायचे. वर्गमूळ काढताना आपण शेवटचे 2 सोडत होतो. घनमूळ काढताना शेवटचे 3 अंक सोडणार आहोत. आणि राहिलेल्या संख्येतून कोणती पूर्ण घनसंख्या वजा होऊ शकते? 4 मधून वजा होऊ शकते पूर्ण घनसंख्या. म्हणजे 1चा घन 1, 2चा घन 8 होतो. म्हणजे 1चाच घन या 4 मधून वजा होणार आहे. म्हणजेच 1चं घनमूळ आहे 1. म्हणजेच घनमुळाच्या दशक स्थानी असणारा अंक असणार आहे 1. हे निगेटिव्ह होते त्यामुळे घनमूळ देखील निगेटिव्ह असणार आहे. म्हणजेच निगेटिव्ह 4913चं घनमूळ येणार आहे. निगेटिव्ह 17 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. याचं उत्तर पुढे काढायची गरज नव्हती. फक्त एकक स्थानचा अंक आपल्याला कळाला की तो 7 होता. एकक स्थानी 7 आणि निगेटिव्ह असणारा पर्याय पहिलाच होता. तिथेच आपलं उत्तर आपल्याला डायरेक्ट मिळालं होतं. हे परीक्षेमध्ये करायचं आहे. इथे पुन्हा एकदा तुमचं रिव्हिजन व्हावं की तोंडी घनमूळ कसं काढावं म्हणून मी ते पुढं सोडवत गेलो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर चला पटपट लाईक करून घ्या. त्याचबरोबर कमेंटमध्ये सुद्धा आपल्या प्रतिक्रिया सांगा. तुम्हाला कसं वाटतं हे सगळं? अभ्यास करायला तुम्हाला काही मदत होती आहे का याची? हे देखील कमेंटमध्ये सांगा. किंवा अजून कोणते प्रश्न हवे, तुमच्या शंका असतील तर त्या विचारा कमेंटमध्ये. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता? हे आपल्याला विचारलेलं आहे. तर 36च्या पुढची आपल्याला 15वी विषम काढायची आहे. कितवी? टोटल 15वी विषम संख्या काढायची आहे. आता ही काढत असताना 36 ही सम आहे. याच्या पुढची पहिली विषम काढताना आपण 1 मिळवतो. का? 36 सम आहे. पहिली विषम काढायला त्यात 1 मिळवला म्हणजे 36 आणि 1 37 ही पहिली विषम मिळाली. आपल्याला टोटल 15वी काढायची. त्यातली पहिली मिळाली म्हणजे आता किती? अजून 14वी पुढची काढणं गरजेचं आहे. 14वी काढण्यासाठी कितीने गुणणार? 2 गुणिले 14 हे त्यात मिळवणार. का? तर विषम संख्यांमध्ये 2-2चं अंतर असतं. आपल्याला 14वी काढायची म्हणजे 14 दुने 28 त्यामध्ये मिळवावे लागणार आहेत. चला हे सोडूया. हे होणार आहे 36 आणि 1 37 अधिक 14 दुने 28 म्हणजेच 8 आणि 7 1505. तर चला 1 3 9 5 आणि 1 6 आलेले आहेत 65. या 15व्या विषम संख्येचा घन आपल्याला विचारलेला आहे. 65चा घन करायचा आहे. आणि आपल्यासमोर पर्याय दिसत आहेत. त्यातला एक पर्याय तर लगेच बाद होतोय, तो म्हणजे पहिला. का? तर एकक स्थानी 5 आहेत म्हणजे घनाच्या एकक स्थानी 7 येऊ शकत नाहीत. आता 65चा घन करायचा म्हणजे आपल्याला तिथं 65 गुणिले 65 गुणिले 65 करावेच लागणार आहेत. तर 65 गुणिले 65 हा वर्ग तर आपण करू शकतो. 5चा वर्ग 25. 6च्या पुढची संख्या 6 7 42. हे 42 25 एवढं याचं उत्तर आलं. त्याला परत 65ने गुणावं लागणार आहे. हा गुणाकार तुम्ही करून पाहू शकता. वेळ वाचावा म्हणून मी हा डायरेक्ट लिहितोय. हा गुणाकार येतो 2,74,625. म्हणजेच 65चा घन आलेला आहे 2,74,625 जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर आहे. परीक्षेमध्ये काही प्रश्न असेही असतात की जिथं कॅल्क्युलेशन जास्त करावे लागतात आणि तिथं आपली कॅल्क्युलेशनवरची कमांडच कामाला येते. आत्ता इथं मी गुणाकार डायरेक्ट का लिहिला तर तो गुणाकार तुम्ही करू शकता. त्यात आत्ता तुमचा वेळ जायला नको म्हणून तो गुणाकार मी डायरेक्ट लिहिला. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न वाचायला सुरुवात करा. प्रश्न आहे 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती? हे विचारलेलं आहे. हा पण कॅल्क्युलेशनवर आधारित असा प्रश्न आहे. चला 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून 11 ते 20 ची बेरीज किती? तर हे सोपं आहे लक्षात ठेवायला.
1 ते 10ची बेरीज असते 55. 11 ते 20ची बेरीज किती तर 155. 21 ते 30ची बेरीज किती तर 255. 31 ते 40ची बेरीज किती 355. 41 ते 50ची बेरीज 455. हे लक्षात ठेवा. 55 मध्ये 100 ॲड होत जातात. मग 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ते किती असणार आहे 155. याच्या घनातून म्हणजे याचा घन 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन 1 ते 10ची बेरीज किती आहे 55. 55चा घन वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे मात्र काही शॉर्टकट नाही, हे आपल्याला पूर्ण सोडवावंच लागणार आहे. तर 155चा घन वजा 55चा घन करावा लागेल. 155चा घन आहे 37, 23, 875. हे तुम्हाला गुणाकार करूनच पाहावं लागेल. 155 गुणिले 155 गुणिले 155, तेव्हा आपल्याला हा घन मिळणार आहे. आणि पुढे आहे 55चा घन. 55चा घन येतो 1,66,375. चला आता यांची वजाबाकी करूया. वेळ वाचावं म्हणून मी हे दोन्ही घन डायरेक्ट लिहिले, पण परीक्षेत तुम्हाला हे घन काढून पाहावे लागतील, त्याला शॉर्टकट नाही. वजाबाकी करायची आहे. 5तनं 5 गेले राहिले 0, 7तनं 7 गेले राहिले 0, इथं 8तून 3 गेले राहिले 5, 3तून 6 जात नाही, 13तून 6 गेले राहिले 7, इथं राहिले होते 2, त्यातनं 1 हातचा गेला होता म्हणजे 1 राहिला होता. 11तून 6 गेले राहिले 5, त्यानंतर इथं राहिले 7, तिथूनही हातचा गेलेला होता म्हणजे इथं राहिले होते 6, 6तून 1 गेला राहिले 5 आणि शेवटी राहिलेला होता 3. 3 हे 3 म्हणजे उत्तर आलेलं आहे 35,57,500. जो आहे पर्याय क्रमांक 35,57,500, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मोठ्या होत आहेत, कॅल्क्युलेशनला पर्याय नाही, कॅल्क्युलेशन करावेच लागतील परीक्षेमध्ये. इथे आपला वेळ वाचण्यासाठी मी डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन्स न करता डायरेक्ट उत्तरं सांगितली तिथं गुणाकार किती येतात ते, कारण गुणाकार तुम्हाला करता येतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. पाहूया काय आहे तो. आणि यात लसावी मसावीवर आधारित आणि वर्गवर्गमूळवर आधारित असा प्रश्न आहे. याच्या पुढचा जो घटक आहे 7वा, तो लसावी मसावीचा आहे आपला. त्यावेळेस अजून क्लिअर होईल, पण तरी पण हा आपण सोडूया. 216 व 512 या संख्यांच्या घनमुळांचा लसावी व मसावीची जोडी पुढीलपैकी कोणती हे विचारलेलं आहे. घनमुळांचा म्हटले 216चं घनमूळ, घनमुळात 216 आणि 512, घनमुळामध्ये 512. इथं घनमुळं पाठ असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. 216 6चा घन होतो 216, याचं घनमूळ आहे 6 आणि 512चं घनमूळ आहे 8, कारण 8चा घन होतो 512. आता मिळालेल्या संख्या आहेत 6 आणि 8. 6 व 8 यांचा आपल्याला काय विचारले, लसावी व मसावीची जोडी, लसावी आणि मसावी हे काढायचं आहे. तर लसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे या दोन्ही संख्यांच्या पाढ्यात असणारी लहानात लहान संख्या, लघुत्तम सामायिक विभाज्य. 6 दुने 12, 8च्या पाड्यात नाही आहेत. 6 त्रिक 18, 8च्या पाड्यात नाही आहेत. 6 चौक 24, 8 त्रिक 24. म्हणजे लसावी यांचा जो आहे तो असणार आहे 24. दोघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या. हे लसावी मसावी कसे शोधायचे हे पुढील जो घटक आहे आपला लसावी मसावीचा आहे 7वा, त्यावेळेस मी डिटेलमध्ये तुम्हाला ते शिकवणार आहे. इथं सोपं करून सांगितलं फक्त की लसावी म्हणजे दोघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या, आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. विभाजक मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. 6ला आणि 8लाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती, बरोबर ती आहे 2. बेत्रिक 6 आणि बेचोक 8, म्हणजे लसावी असणार आहे 24 आणि मसावी असणार आहे 2, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. लक्षात आलं असेल असं मला वाटतंय. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय वाटतंय ते. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि तो सोडूया. प्रश्न क्रमांक 9 पहा काय आहे तो. 13 व 7 यांचा गुणाकार हा
कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे हे विचारलेलं आहे. 13 आणि 7चा गुणाकार 13 गुणिले 7 बरोबर होतात 91. तर 91 हा कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे? 91च्या आधी येणारी सगळ्यात मोठी घनसंख्या कोणती? तर 4चा घन 64, 5चा घन 125 होतो, म्हणजे 4चा घन आहे 64. त्याच्या आधीची घनसंख्या कोणती? तर 3चा घन, 3चा घन होतो 27. किती येते ही बेरीज? 7 आणि 4 11, 6 आणि 2 8 आणि 1 9. चला लगेचच उत्तर सापडलं. 3चा आणि 4च्या घनांची बेरीज आहे 91. म्हणजेच त्या दोन संख्या आहेत त्या आहेत 3 व 4, जो आहे पर्याय क्रमांक 2. असा प्रश्न आला की त्याच्या खालोखाल कोणती आहे? ज्या पद्धतीने हा प्रश्न सोडवला हे महत्त्वाचं शिकायचं आहे तुम्हाला. या व्हिडिओजमधून काय शिकायचं आहे की हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन. अचूक उत्तरापर्यंतचा प्रवास कसा करायचा आहे, एखाद्या माहीत नसलेल्या प्रश्नाला कोणत्या पद्धतीने सोडवत जायचंय हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचंय. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे आणि पुढे काही नाही, या ठिकाणी 6.3 हा स्वाध्याय आपला संपलेला आहे आणि तोही अत्यंत साध्या सोप्या सहज पद्धतीने आपण सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तो म्हणजे स्वाध्याय 6.4 सोडवण्यासाठी. त्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांना अगदी राज्य लेवलपर्यंत जाऊन पोहोचायचे 7वी स्कॉलरशिपला, त्यांनी या ठिकाणी दिसणारी जी प्लेलिस्ट आहे TET पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप, की ज्यामध्ये 28 व्हिडिओ आहेत घटकनिहाय, त्यांचा जरूर अभ्यास करा. 7वी स्कॉलरशिपलाच आलेले सगळे प्रश्न आहेत की जे पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पोलीस भरतीचे जुने सगळे पेपर जर पाहिले, गणिताचे पाहिले, तर असं दिसून येतं की 7वी स्कॉलरशिपच्या पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्नच नाही आहेत त्यामध्ये. त्यामुळे 7वी स्कॉलरशिप ही महत्त्वाचा बेस आहे तुमच्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी. त्यामुळे ह्या व्हिडिओज देखील अवश्य पहा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओज आपल्या मित्रांशी देखील शेअर करा. भेटूया लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 6.4च्या. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज नवीन काहीतरी शिकत चला. धन्यवाद.